मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गावखेती संकल्पना या विषयावर बेहेड तालुका साक्री जिल्हा धुळे इथले डॉक्टर अर्जुन तोरवणे यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहात. तोरवणे सर, आपलं पुन्हा एकदा आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. सर, गावखेती संकल्पनेबद्दल आपण बोलत आहोत. बरोबर. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज मी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतीत बोलणार आहे. आजचा शेतकरी 30 वेगवेगळ्या आघाडींवर लढतोय. कधी निसर्गाशी, कधी बाजाराशी आणि महत्त्वाचे म्हणजे यावर केवळ चर्चा न करता गावखेतीच्या माध्यमातून ठोस उपाय शोधले आहेत. गावाचा प्रश्न गावातच उत्तर. बियाणे हवे असेल, सेंद्रिय शेती करायची असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल, अशा 30 प्रकारच्या शेतीमधील समस्या व गावकऱ्यांच्या 22 प्रकारच्या समस्या निवारण्यासाठी आता शेतकऱ्यांना तालुक्याला धावपळ करत चक्रा माराव्या लागणार नाहीत. गावखेतीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निवारण गावातच होईल. हो सर, अनेक वर्षांपासून आपण बघतोय की शेतकरी न्यायालय तयार करा म्हणून आपले शेतकरी बांधव मागणी करतायत. बरोबर. या बाबतीमध्ये आपली काही संकल्पना आहे का? हो, आहे ना. शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत असतात. त्यांच्या अनेक स्थानिक भानगडी असतात. त्यांना न्याय मिळत नाही. म्हणून स्वतंत्र शेतकरी न्यायालयाची मागणी शेतकरी करीत आहेत. यावर रामबाण उपाय म्हणून राजभोज राजाची न्याय घंटा नाद या पौराणिक कथेचा आधार घेऊन हे सूचक तयार केले. आता मी आपल्याला राजभोज राजांची गोष्ट सांगतो थोडक्यात. राजभोज राजांच्या महालासमोर एक करुणामय आवाज करणारी घंटा आकर्षक पद्धतीने लावलेली होती. त्यांच्या या राज्यातील कुणावर संकट आले तर ती घंटा वाजवायची. मग तेथील कर्मचारी त्या माणसाची विचारपूस करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. परंतु न्यायदान करणे जर त्याच्या कक्षेत नसेल तर तो कर्मचारी त्या माणसाला संबंधित मंत्रीकडे घेऊन जायचा. मंत्री महाशय त्यांच्या आवाक्यात असेल तर न्यायदान करायचे. न्यायदान करणे शक्य नसेल तर मंत्री त्या माणसाला आपल्या राजांकडे घेऊन जात होते. मग संबंधित माणसाचे ऐकून घेतल्यानंतर संपूर्ण न्यायनिवाडा राजे करीत होते. याच पद्धतीने शेतकऱ्यांचे न्यायालय तयार होणार आहे. या न्यायालयाला नाव दिले आहे न्याय घंटा नाद. गाव पातळीवरील न्याय तालुका ते जिल्हा, जिल्हा ते राज्य शासन पातळीपर्यंत विशिष्ट कालमर्यादेत कसा दिला जाऊ शकतो याची तांत्रिक पद्धतीने मांडणी केलेली आहे. हे सूचक म्हणजे शेतकऱ्यांचे न्यायालय म्हणून काम करू शकेल असा मला आत्मविश्वास आहे. सर, आपल्या चर्चेतून काल आपण जी चर्चा केली त्यामध्ये गावखेती संकल्पनेतील हवा महल हा एक शब्द आला होता. बरोबर. तर ही नेमकी काय संकल्पना आहे? हवा महल म्हणजे हवामान अंदाज. शेती ही निसर्गदत्त आहे, म्हणजेच हवामान केंद्रित आहे. हवामानातील अचानक बदलांमुळे शेतीचे नुकसान होते. ऊन, वारा, पाऊस, तापमान, गारपीट, आर्द्रता इत्यादी घटकांची माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती नियोजन तांत्रिक पद्धतीने व हवामान आधारित शेती करता येत नाही. पर्यायाने शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. साधारणतः दर 10 किलोमीटर अंतरावर हवामानात बदल असतो. म्हणजेच प्रत्येक गावाचे हवामान वेगवेगळे असते. हवामान घटकांवर आधारित शेती करता यावी म्हणून प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. ज्यामुळे हवामानविषयक माहिती आपोआप संकेतस्थळावर येत राहिल्याने शेतकरी हवामान आधारित शेती करून कृषी उत्पादने चांगले येतील व नैसर्गिक नुकसान टाळता येईल किंवा नुकसानीची तीव्रता कमी करता येईल. हो सर, एक प्रश्न विचारते. आपली ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये काही विशेष नावं मला आता ऐकायला मिळाली. यामागचं नेमकं कारण काय? बघा, शेतकऱ्यांच्या सहज लक्षात राहावे म्हणून संकेतकांना विशेष अशी नावं दिली आहेत. म्हणून हवा महल असे सगळे वेगळे नावं शोधून काढलेले आहेत. हो, बरं, आता मला हे सांगाल का की प्रत्येक गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र का आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? आपत्ती आल्यानंतर नुकसान निस्तारण्याचे काम करण्यापेक्षा आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी च्या कामावर मुख्य भर द्यायला हवा. दुष्काळ हा वैयक्तिक पातळीवर न राहता सामाजिक पातळीवर आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे. सध्या आपल्या देशात आपत्ती संकट आल्यानंतर संकट निवारण्याचे काम
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण मार्फत केली जाते. हं, परंतु आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठीच्या कामावर आपल्या देशात लक्ष दिले जात नाही. परंतु सटीक अचूक हवामानविषयक माहिती गाव पातळीवर उपलब्ध होऊ लागली तर परिसरातील शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, स्थानिक आवश्यक कृषी सल्ला व आपत्कालीन परिस्थितीची माहिती असा तिहेरी फायदा होईल. हं, हवामान बदलाचा सर्वाधिक फटका नुकसान शेतकऱ्यांचे होते. कारण शेती ही निसर्गदत्त आहे. शेतकऱ्यांना हवामानविषयक कोणतीही सक्षम सटीक माहिती पुरवली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक हवामान तज्ज्ञ, जाणकार, समाजसुधारक निर्देशित करीत आहेत की शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार गाव पातळीवरील हवामान अंदाज सेवा पुरवणे आवश्यक आहे. याशिवाय उत्पादनातील सातत्य कायम राखणे शक्य नाही. म्हणून प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र पाहिजे. हो, नक्कीच. आता पीक विम्याच्या बाबतीमध्ये सर आपले काय काय अनुभव आहेत? सध्याच्या प्रचलित नियमानुसार एखाद्या गावाचे, भागाचे निसर्ग प्रकोपमुळे, आपत्तीमुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मदत मिळावी या उदात्त हेतूने पीक विम्याची कल्पना अस्तित्वात आली. परंतु सदर पीक विम्यातील शेतकरी हिस्सा, शेतकऱ्याने शासनाने निश्चित केलेल्या पीकवार हिस्सा शेतकऱ्यांच्या प्रत्येक हंगाम सुरू होण्याआधी निश्चित केलेल्या तारखेपर्यंत बँकेत भरणा करणे आवश्यक असते. हो, शेतकऱ्यांनी बँकेत भरलेल्या हिस्स्यानुसार जमा झालेल्या रकमेच्या अनेक पटीने, म्हणजे जवळजवळ 95 पटीने एखादा पीक विमा कंपनीला पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या उद्देशाने मोठी रक्कम शासन अदा करते. अधिक शेतकऱ्यांकडून पीक हप्ता अशी मोठी भरभक्कम रक्कम पीक विमा कंपनीच्या खात्यात जमा होते. परंतु पिकांचे प्रत्यक्ष नुकसान होऊनही पीक विमा कंपनी अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. एवढेच नाही तर अनेक अर्ज फाटे करूनही पीक विमा कंपनी दाद देत नाहीत. यात विमा कंपनीचे पदाधिकारी मुद्दाम उशीर करून पाहणी, पंचनामा करण्यासाठी येतात. परंतु तोपर्यंत शेतात पीक राहिलेलं नसते. त्यामुळे तो पुरावा म्हणून फोटो किंवा चलचित्रपटाची मागणी करतात, म्हणजे व्हिडिओची मागणी करतात, हो, जे शेतकऱ्यांकडे कधीच उपलब्ध नसते. मग शेवटी शेतकऱ्याचे नुकसान झालेच नाही असा बनाव पीक विमा कंपनीमार्फत केला जातो व शेतकऱ्याला पीक विमा कवचापासून लाभ देण्यास नकार देऊन शेतकऱ्याला वंचित केले जाते. मग हा पीक विमा काढायचा कशाला असा मतप्रवाह शेतकऱ्यांमध्ये तयार होत आहे. पीक विमा हे शेतकऱ्यांचे कवच कुंडले आहेत. माझ्या मते शेतकऱ्यांनी शेतात पीक पेरा किंवा पीक लागवड केली की त्यांचा पीक विमा काढला गेला आहे असे शासनाने गृहीत धरले पाहिजे. जवळपास प्रत्येक गाव पातळीवरील पाऊस, तीव्रता, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, तापमान वेगवेगळे आहे. यामुळे नुकसानीची तीव्रतासुद्धा वेगवेगळी आहे. तर मग सध्या 30-40 गावं मिळून एकच हवामान मापक यंत्रणा वापरून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल? प्रत्येक गाव पातळीवर हवामानविषयक माहिती उपलब्ध होत नाही. याच त्रुटीचा गैरफायदा घेऊन पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करताना दिसतात. याचा अर्थ पर्यायी हवामान मापक यंत्रणा गावात बसून पीक विमा कंपनी पुरस्कृत हवामान माहितीची सत्यता पडताळून पाहता येईल व शेतकऱ्यांना क्लेम फॉर्मसोबत ही हवामान माहिती गाव खेती केंद्रामार्फत देण्याची व्यवस्था होऊ शकेल. मग मात्र कंपन्यांना शासनाला पीक विमा शेतकऱ्यांना देणे भाग पडेल. हो. आपल्या गाव खेतीमध्ये जमीन आणि पाण्याच्या आरोग्य पत्रिकेच्या बाबतीमध्ये काय संकल्पना आपण मांडली आहे? आज माती पाणी तपासणीसाठी जिल्हा स्तरावर जावं लागते. म्हणून गाव खेती केंद्रातच माती पाणी तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे नियोजित असून दर 2 वर्षांनी जमीन व पाणी तपासणी गावातच करून देण्याचे नियोजन आहे. अहवालानुसार आवश्यक खते व पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असते. परंतु प्रत्यक्षात त्याचा वापर होताना दिसत नाही. कारण जमीन व पाणी आरोग्य पत्रिकानुसार कोणती खते व किती प्रमाणात द्यावी किंवा कोणती खते देऊ नये याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु गाव खेती केंद्रातील कर्मचारी वरील सर्व बाबी करतील असे नियोजन आहे. यामुळे कृषी उत्पादन खर्चात बचत होणार आहे आणि जल व जमिनीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
हो सर, अशी बातमी ऐकायला येते बऱ्याचदा की आपण विषयुक्त अन्न खातोय बरोबर. आणि आपलं शासनसुद्धा विषमुक्त शेतीसाठी प्रयत्नशील आहे. मग आपलं सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये काय मत आहे? सध्या अतिउत्पादन काढण्याच्या नादात आपण विषयुक्त अन्न खात आहोत. यामुळे अनेक प्रकारचे रोग माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांना सुद्धा होत आहेत. आपण पाहतो की पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालत आहे. हे का होत आहे? तर शेतीत गरज नसताना आवश्यकतेपेक्षा जास्त खते व अतिविषारी औषधांचा वापर होताना दिसतो. यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत असून त्याचा परिणाम शेतीची उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे. सेंद्रिय शेती होते गावात, परंतु त्याची नोंदणी किंवा प्रमाणीकरण होते महानगरात. हं, यामुळे माझ्यासारख्या लहान शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीची नोंदणी किंवा प्रमाणीकरण न झाल्याने सेंद्रिय कृषीमाल राहूनही योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास तयार नाहीत. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीची नोंदणी तालुका स्तरावर कशी होईल याची शासकीय कामकाजाची प्रक्रिया या सूचकात देण्यात आली आहे. या सूचकात सेंद्रिय शेती कशी करावी याचे नुसके, पर्याय, नमुने जसे सेंद्रिय खते, औषधे कशी तयार करावीत याची चलचित्रपट म्हणजेच व्हिडिओमार्फत माहिती देण्याचे नियोजित आहे. हं, मी स्वतः मागील 10 वर्षापासून सेंद्रिय शेती करीत आहे. बरं. जवळजवळ सर्व प्रकारची खते, औषधे शेतातच तयार करतो. यामुळे माझा कृषी निविष्ठांवरील खर्च एकदम कमी झाला आहे. हं, हं. 1500 रुपये लिटरची इंजिमाई मी 20 रुपये लिटरने तयार करतो. अशी अनेक औषधे गावात तयार करून गाव खेती केंद्रामार्फत कमी किमतीत विकता येतील. यामुळे सुद्धा गावात रोजगार निर्मिती होईल. हो सर, आपला जो शेतकरी आहे हा आपला स्वतःचा कृषी माल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जातो आणि व्यापारी त्याचा भाव करतात. कधीकधी भाव कमी मिळतो आणि असं असताना सुद्धा शेतकरी आपला माल पुन्हा घरी आणत नाही. याच्या मागचं नेमकं कारण काय सांगाल? कोणताच शेतकरी पीक उत्पादन खर्च लिहित नाही. हां. म्हणून शेती नफ्यात की तोट्यात हे शेतकऱ्यांना कळतच नाही. एवढेच काय, आपला कृषी माल काय भावाने विकावा हे पण शेतकऱ्यांना माहीत नसते. हं, शेतकरी कृषी माल फक्त व्यापाऱ्यांना देण्यासाठी जातो, विकण्यासाठी नाही. ज्याचा माल त्याचे झाल असे चालले आहे सध्या. हं, हं. पीक उत्पादन खर्च म्हणजे काय, यात काय काय बाबी अंतर्भूत आहेत, पीक उत्पादन खर्च कसा लिहावा या ताळेबंदचे सर्व प्रकारचे तक्ते या सूचकात समाविष्ट करण्यात आल्याने गाव खेतीतील सर्व शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्च लिहून ठेवण्याचे नियोजन आहे. म्हणजे गावखेती.in या वेबसाईटवर, ज्यामुळे शेतीतून किती नफा किंवा तोटा झाला याची माहिती शेतकऱ्यांना व शासनास मिळणार आहे. तसेच पीक उत्पादन खर्च लेखा नसल्यामुळे अनेक कृषी उत्पादन काय भावाने विकावे हे शेतकऱ्यांना समजेल. म्हणजेच शेतकऱ्यांना आधारभूत म्हणजे लाभदायक किंमत मिळेल असे नक्की होईल. हं, श्रोतेहो, जगात कोणताही कारखाना असो, जिथे खिळा जरी बनला तरी त्याची किंमत आधी ठरवली जाते. पण आमचा शेतकरी लाखो रुपयाचा घाम गाळून पीक पिकवतो, पण त्याला स्वतःलाच माहिती नसतं की हे पीक काढायला त्याला नक्की किती खर्च आला. जोपर्यंत खर्च समजत नाही तोपर्यंत नफा काढता येत नाही. शेतकरी बाजारात मालाचा भाव विचारायला जातो, तो तिथे माल विकायला नाही तर द्यायला जातो. ज्याची वस्तू त्याने भाव ठरवावा हा बाजाराचा नियम आहे. बाजाराचा नियम काय आहे? ज्याची वस्तू त्याने भाव ठरवावा. हं. पण शेतीच्या बाबतीत ज्याचा माल त्याचे झाल अशी परिस्थिती आपण करून ठेवली आहे. शेतीचा हिशोब जो लिहित नाही त्याचा हिशोब बाजार केल्याशिवाय राहत नाही. पीक उत्पादन खर्च लिहिणे म्हणजे केवळ कागद काळे करणे नाही, तर आपल्या कष्टाला किंमत देण्याचं पहिलं पाऊल आहे. गाव खेती संकल्पनेत आम्ही असा फॉर्म्युला तयार केला आहे ज्यामुळे शेतकऱ्याला बियाणे टाकल्यापासून ते काढणीपर्यंतचा प्रत्येक रुपयाचा हिशोब समजेल. जेव्हा शेतकऱ्याला समजेल की माझा कापूस पिकवायला 50 रुपये खर्च आला आहे, तेव्हाच तो 75 रुपयाच्या भावासाठी खंबीरपणे उभा राहू शकेल.
यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने 8 दिवसातून एक वेळा गाव खेती केंद्रात येऊन शेतकऱ्यांनी पीक उत्पादनासाठी केलेला खर्च, ज्यात मशागतीपासून कृषी निविष्ठा, शेतकऱ्यांनी केलेली स्वतःची मजुरी, सर्व काही फक्त गाव खेती केंद्रामध्ये सांगायचे आहे, लिहायचे नाही. गाव खेती केंद्रातील कर्मचारी डिजिटल पद्धतीने खर्च व शेतकऱ्याला सर्व मार्गांनी मिळालेली रक्कम लिहितील. यामुळे शासनालाही हमी भाव ठरवणे सोपे होणार आहे. हो. गाव खेती संकल्पना शेतकऱ्यांच्या हातात हे हिशोबाचे शस्त्र देणार आहे. गाव खेती वेबसाईटवर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा डिजिटल पीक उत्पादन खर्च नोंदवणार आहोत. जेव्हा खर्च कागदावर येईल तेव्हाच तो कमी करण्याची बुद्धी आणि नफा मिळवण्याची जिद्द शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल. आमची वेबसाईट शेतकऱ्याला सांगेल, भाऊ तुझं पीक इतक्यात पडलंय, आता याच्या खाली विकायचं नाही. हे धाडस गाव खेती केंद्र शेतकऱ्याला देईल, याची मला खात्रीसुद्धा आहे. वा, खूप छान. मग आता मला सांगा की शेतकरी उत्पादन व्यापारी नोंदणी कशी करायची आणि का करणं गरजेचं आहे? म्हणजे काय विशेष बाब काय याच्यामध्ये? आज मितीस परराज्यातील अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा घरी जाऊन कृषी माल खरेदी करतात. अनेक वर्षापासून खरेदी करीत असतात. त्यामुळे हे व्यापारी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करतात. यामुळे शेतकरीसुद्धा काही दिवसांनी व्यापाऱ्यांना उधार माल देऊ लागतात. कालांतराने हे व्यापारी काही दिवसांची मुदत मागून शेतकऱ्यांना पैसे न देता मोठ्या प्रमाणात कृषी माल खरेदी करतात व पळून जातात. जेव्हा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर तपास करण्यात येतो तेव्हा तेथे काहीही सापडत नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळतच नाही. या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांचे कोट्यावधी रुपयाचा माल खरेदी करून व्यापारी पसार झाले आहेत. हे घडले आहे कारण हे व्यापारी शेतकऱ्यांना कृषी माल घेतल्याची पोचपावती, बिल पावती देतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे काहीही पुरावा राहत नाही, असा माझा अनुभव आहे. यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करून पळून जातात. हे टाळण्यासाठी शेती उत्पादन व्यापाऱ्यांची नोंदणी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत कशी करण्यात येईल याची संपूर्ण माहिती गावखेती.in या वेबसाईटवर करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक बंद होणार आहे. नक्कीच. आता सर, आपण सध्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावरती बोलूयात. मला एक सांगा की हमी भाव म्हणजे नेमकं काय? आणि या बाबतीत अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसते. आपलं काय मत आहे याच्यावरती? शेतकऱ्याने शेती उत्पादन तयार करताना सर्व प्रकारचे केलेले श्रम, आर्थिक खर्च, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केलेला प्रयत्न, यामुळे झालेला सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठांचा खर्च, शेतकऱ्यांच्या शेतीची भाडोत्री किंमत, अधिक शेतकऱ्यांचा प्रपंच, संसार चालवण्यासाठी लागणारी कमीत कमी किंमत किंवा या सर्व खर्चाच्या दीडपट येणारी उत्पादन खर्चाची किंमत म्हणजे न्यूनतम हमी भाव होय. जर ही न्यूनतम हमी भाव म्हणजे कमीत कमी किंमत शेतकऱ्याला त्यांच्या शेतमालाची नाही मिळाली तर त्याने जगावे कसे? शेतकऱ्यालाही संसार आहे, मुलबाळ आहेत, त्यांनाही प्राथमिक गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या कष्टाची किंमत मोबदला मिळणे आवश्यक असताना सर्व शेतीमाल उपभोगते मला खाण्यासाठी कमीत कमी किमतीत कसा शेतमाल मिळेल हे पाहत आहेत. मग यासाठी शेतकरी आत्महत्या करत राहतील तरी त्यांना त्यांच्या दुःखाचे सोयरीक नाही. जीवनावश्यक वस्तू कायदा, नाशवंत शेतीमाल वेळेवर प्रक्रिया न होणे, तसेच पायाभूत सुविधा, आवश्यक तंत्रज्ञान व आवश्यक अनुदान न मिळाल्याने योग्य दर शेतीमालास मिळत नाहीत. राज्य व केंद्र शासनाने कृषी मूल्य आयोग स्थापन केलेले आहेत. या आयोगांचे मुख्य काम देशात उत्पादित होणारे कृषी उत्पादनांचा प्रत्यक्ष खर्च जो शेतकरी करतो अधिक अप्रत्यक्ष खर्च अधिक शेतकऱ्यांचा नफा अर्थात त्यांच्या कष्टाचा मोबदला असे आहे. परंतु आयोग वातानुकूलित कार्यालयात बसून काम करीत असल्याने निश्चित आकडेवारी तयार होत नसल्याने गृहीत व ढोबळ मानाने माहिती तयार करण्यात येते. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावरील परिस्थिती विचारात घेतली जातच नाही. आवश्यक प्रयोग प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर केले जात नाही. म्हणून शेतकऱ्यांना वाजवी न्यूनतम हमी भाव पासून वंचित राहावे लागत आहे.
शासन दरबारी पीकनुसार कृषी उत्पादन खर्चाची निश्चित किंमत उपलब्ध नाही. शेतकरी जमा खर्च लिहितच नाही, म्हणून शेती नफ्यात की तोट्यात हे निश्चित कळत नाही. तसेच कृषी माल काय भावाने विकला गेला पाहिजे हेही शेतकऱ्यांना कळत नाही. परंतु शेतकऱ्यांना पीक उत्पादन जमा खर्च लेखासुद्धा गाव खेती वेबसाईटवर लिहिला जाणार आहे. यामुळे शेतकरी कमी भावात माल विक्री करणार नाही व शासनासही वास्तववादी माहिती मिळेल. आज हमी भाव कसा काढायचा याबाबतीत अनेक मतप्रवाह आहेत, परंतु प्रत्यक्ष जागेवरील ताळेबंद म्हणजे ग्राउंड एक्सपेंडिचर रिपोर्ट तयार होत नाही. तोवर सर्व भूलथापा आहेत असे मला वाटते. या समस्येची पूर्तता कशी होईल याचे विस्तृत विवेचन मी माझ्या गाव खेती पुस्तकात केले आहे. हो, नक्कीच खूप छान माहिती आपण दिलीत. सर, शेवटी जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? शेतकरी बंधूंनो, शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडू शकत नाही. हो, शासन फक्त आवश्यक सर्व काही मदत करू शकते. यासाठी गावातील शेतकरी, गावातील गटतटचे राजकारण बाजूला ठेवून सर्व गाव एकत्र येऊन गाव खेती योजनेची अंमलबजावणी आपल्या गावात करीत नाहीत तोपर्यंत शेतकरी समस्या निवारण होणार नाहीत. हो, गाव खेती योजना म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून चालवलेली योजना अशी माझी धारणा आहे. हो, या विश्वात कुणीच कुणाच्या समस्या सोडत नाही. म्हणून जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाहीत तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. श्रोतेहो, या 30 समस्यांची सखोल माहिती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता. फक्त यूट्यूबवर किंवा गुगलवर गाव खेती सर्च करा, आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जर आपल्या शेतकरी बांधवांना काही मदत हवी असेल गाव खेतीबद्दलची किंवा पुस्तक पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 90 22 48 48 22. या मोबाईलवर संपर्क करू शकता. मॅडम, आपण मला आकाशवाणीवर बोलण्याची संधी दिली याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्राचा मी आभारी आहे. धन्यवाद. वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात आणि गाव खेती संकल्पनेबद्दल खूप उपयुक्त अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण गावखेती संकल्पना या विषयावर बेहेड तालुका साक्री जिल्हा धुळे इथले डॉक्टर अर्जुन तोरवणे यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गावखेती संकल्पना या विषयावर बेहेड तालुका साक्री